शिवसेनेच्या तर्फे मॉक सीईटी परीक्षेच्या संदर्भात आम्ही सिन्नर कॉलेज येथे प्रिन्सिपल यांना भेटण्यासाठी आलो असता प्रिन्सिपल यांचा कालपासून फोन बंद होता आणि एक दुसरा नंबर घेतला तर त्याच्यावर प्रिन्सिपल यांनी सांगितलं की मी मीटिंगमध्ये आहे, मी आज येऊ शकत नाही, मी थोडं बाहेर गावले आहे. त्यानंतर तरी आम्ही या सिन्नर कॉलेजमध्ये आलो असता इथं प्रिन्सिपल आम्हाला हजर मिळाले. आमच्यासोबत ते खोटे बोलले. नंतर आमचं त्यांच्यासोबत डिस्कशन झालं मॉक सीईटीबद्दल. त्यानंतर आम्ही शाळेची पाहणी केली. आम्ही सर्व इथं माजी विद्यार्थी असून आम्ही या शाळेची पाहणी केली असता इथं सर्वप्रथम आम्ही बाथरूममध्ये गेलो असता तिथं पुळ्या, देशी दारूचे क्वार्टर आणि संडास तर एवढा खतरनाक आहे की तिथं दरवाजा उघडल्यावर ते पहा पण वाटत नाही आहे. त्यानंतर तिथं पूर्ण कॉप्या आणि गायडा पडलेल्या आहे. अपंगासाठी तिथं काही सुविधा नसून फक्त या शाळेत कंपाऊंड वॉल, पेवर असा इतर खर्च करून फक्त माल लाटण्यात येत आहे, बोगस काम करण्यात येत आहे. त्यानंतर आम्ही पिण्याचं पाणी तपासासाठी गेलो असता तिथं सर्व बंद, फ्रीजर वगैरे बंद आहे आणि पाण्याचा तिथं एकही गिल्ला आढळलेला नाही आहे. पाणी विद्यार्थ्यांनी प्यावं कसं. नंतर फ्रीजरमध्ये ओपन केलं असता त्यामध्ये सर्व किडे तिथं दिसलेले आहे. आम्ही त्याच्या सर्व व्हिडिओ शूटिंग काढलेले आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक की या शाळेमध्ये शाळेची कॅन्टीन असून ते शाळेची कॅन्टीन बंद आहे शाळेसाठी आणि ते बसस्टॉपसाठी चालू आहे. एका शिक्षकाच्या आपसवारीला ते कॅन्टीन दिलेली आहे. शाळेच्या नावावर तो बसस्टॉपचा धंदा करत आहे. हे सर्व अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे. सर्व व्हिडिओ शूटिंग आणि सर्व आमच्यावर उपलब्ध आहे. आम्ही उद्या सर्व घेऊन कलेक्टर साहेबांच्याकडे जाणार आहे.